नमस्कार, मी सुप्रिया सुळे. यशवंतराव चव्हाण सेंटर प्रस्तुत परिवर्तनाचे शिल्पकार या पॉडकास्ट सिरीज मध्ये मी आपलं स्वागत करते. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान सभेत प्रवेश या विषयावरती चर्चा करणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस जवळ येत होता आणि भारताला एका चांगल्या संविधानाची गरज होती आणि म्हणून भारतामध्ये संविधान सभेच्या निर्मितीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती आणि जवळपास सर्वच प्रांतामधून सदस्य या संविधान सभेवरती पाठवले जात होते. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मात्र या संविधान सभेवरती जाता येत नव्हतं, कारण प्रांतिक विधिमंडळामध्ये त्यांना जेवढे आवश्यक होते तेवढे सदस्य त्यांच्याकडे नव्हते आणि त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान सभेमध्ये जाण्याचा जो प्रवास होता हा प्रवास थांबलेला होता आणि त्यातल्या त्यात अनेक लोकांना असं वाटत होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेमध्ये येऊच नाहीत. याचाच एक भाग म्हणून आपण जर बघितलं तर सरदार पटेलांनी असा आक्रमक पवित्रा घेतला होता की डॉक्टर आंबेडकर त्यांच्यासाठी संविधान सभेचे दरवाजेच काय तर तावदाने देखील बंद असतील असं त्यांनी जाहीरपणे सांगून टाकलं होतं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढ्यावरती हार मानणारे नव्हते. त्यांना मुंबई प्रांतामधून संविधान सभेवरती जाता आलं नाही, पण त्यांचे जे मित्र होते जोगेंद्रनाथ मंडल यांच्या सहकार्याने ते बंगाल प्रांतामधून संविधान सभेवरती निवडून आले आणि संविधान सभेमध्ये पोहोचले. संविधान सभेमध्ये पोहोचल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास हा तिथं देखील म्हणावा तेवढा सुखकारक नव्हता. खरे तर भारताचं संविधान लिहून घेण्याच्या बाबतीमध्ये नेहरू काही परदेशी लोकांचा विचार करत होते. त्यातलंच एक नाव म्हणजे विल्यम आयव्हर जेनिंग्स. नेहरूंना असं वाटत होतं की विल्यम आयव्हर जेनिंग्स हे कायद्याचे खूप तज्ज्ञ आहेत. त्यांनी काही देशांच्या राज्यघटना तयार करायला मदत देखील केलेली आहे. त्यांनाच भारतामध्ये बोलवावं आणि भारताचं संविधान हे त्यांच्याकडून तयार करून घ्यावं. आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्यांची जी बहीण होती विजयालक्ष्मी पंडित यांच्यासोबत चर्चाही केली होती आणि त्यांनी विजयालक्ष्मी पंडित यांना असं सांगितलं की तू लंडनमध्ये गेल्यानंतर जेनिंग्स यांची भेट घे आणि त्यांना हा निरोप दे की भारताची संविधान सभा ही तुम्हाला भारताचं संविधान लिहिण्यासाठी पाचारण करणार आहे. विजयालक्ष्मी पंडित यांनी सर विल्यम आयव्हर जेनिंग्स यांची भेट घेतली आणि भारताच्या संविधान सभेचा निरोप विल्यम आयव्हर जेनिंग्स यांना कळवला. विल्यम आयव्हर जेनिंग्स असं म्हणाले की भारताची संविधान सभा ही जगातली सर्वात विद्वान लोकांनी भरलेली संविधान सभा आहे आणि अशा विद्वान असलेल्या संविधान सभेला माझी गरज का भासते आहे, कारण त्यांना हे माहित होतं की भारताच्या संविधान सभेमध्ये जवळपास 100हून अधिक लोक हे बॅरिस्टर होते आणि एवढे विद्वान लोक असताना ते मला संविधान लिहिण्यासाठी पाचारण का करत आहेत असा प्रश्न विल्यम आयव्हर जेनिंग्स यांनी विजयालक्ष्मी पंडित यांना विचारला. आणि त्यांनी असं सांगितलं की भारताच्या संविधान सभेमध्ये 3 लोक असे आहेत की जे भारताचं संविधान चांगल्या पद्धतीने तयार करू शकतात आणि त्यातलंच एक नाव म्हणून त्यांनी सांगितलं बॅरिस्टर एम महादेवन, दुसरं नाव त्यांनी सांगितलं बॅरिस्टर तेज बहादूर सप्रू आणि तिसरं नाव त्यांनी सांगितलं डॉक्टर B.R. आंबेडकर. सर विल्यम आयव्हर जेनिंग्स विजयालक्ष्मी पंडित यांना असं म्हणाले की जर हे 3 लोक संविधान लिहायला तयार नसतील तर मी भारतामध्ये येऊन संविधान सभेचं कामकाज करेन किंवा भारताला संविधान तयार करण्यामध्ये मदत करेन, पण तुम्ही यांचा नकार मला कळवला पाहिजे. आणि या अनुषंगाने विजयालक्ष्मी पंडित यांनी हा निरोप नेहरूंकडे कळवला आणि संविधान सभेमधले काही सदस्य हे बॅरिस्टर एम महादेवन यांच्याकडे गेले. त्यांनी संविधान तयार करायला नकार दिला. बॅरिस्टर तेज बहादूर सप्रू यांच्याकडे गेले, त्यांनीही नकार दिला आणि शेवटी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे गेले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ही जबाबदारी मात्र स्वीकारली. 13 डिसेंबरला नेहरूंनी प्रस्ताव सादर केला आणि बाबासाहेब आंबेडकर 17 डिसेंबरला या प्रस्तावावर बोलण्यासाठी उभे राहिले. तेव्हा अख्खं सभागृह शांत झालं होतं, कारण बाबासाहेबांचा आक्रमक स्वभाव हा सर्व संविधान सभेला माहीत होता आणि बाबासाहेब आंबेडकर काहीतरी वेगळं बोलणार आहेत याची चिंता देखील संविधान सभेला होती. पण बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय शांतपणे भारताचा भावी विकास कशा पद्धतीने होईल, भारताची सामाजिक परिस्थिती कशा पद्धतीने सुधरेल, भारताची राजकीय आणि आर्थिक संरचना कशा पद्धतीचं असेल, देशाचं ऐक्य आणि पुढचा प्रवास कशा पद्धतीचा असेल, या सर्वच मुद्द्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी स्पर्श केला आणि संविधान सभा बाबासाहेब आंबेडकरांच्या या भाषणावर फक्त टाळ्याच वाजवत राहिली.
परंतु प्रश्न असा निर्माण झाला, बाबासाहेब आंबेडकरांनी या भाषणामधून तर हे सिद्ध केलं की भारताचं संविधान कशा पद्धतीचं असेल, आणि या भाषणामध्येच सगळ्यांना असं जाणवलं की बाबासाहेब आंबेडकर हे या देशाला एक चांगलं संविधान देऊ शकतात. परंतु प्रश्न असा निर्माण झाला की 3 जून 1947ला माउंटबॅटन यांनी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास केला, आणि हा कायदा पास करत असताना या कायद्यामध्ये त्यांनी अशी तरतूद केली की भारताचे 2 राष्ट्र निर्माण होतील, आणि या 2 राष्ट्रांपैकी जो पाकिस्तान नावाचं राष्ट्र उदयास येणार आहे त्याच्यामध्ये हा बंगाल प्रांत गेला. तो प्रांत तिकडे गेल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं सदस्यत्व हे रद्द झालं. आता प्रश्न असा निर्माण झाला की बाबासाहेब आंबेडकरांनी भावी संविधानाची संरचना, भावी संविधानाचा आराखडा तर संविधान सभेमध्ये 17 डिसेंबर 1946लाच मांडला, परंतु ही फाळणी झाल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं सदस्यत्व रद्द झालं. आता हे संविधान कोण तयार करेल असा प्रश्न संविधान सभेला पडला. बाबासाहेब आंबेडकरांचं तर सदस्यत्व गेलेलं आहे, बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेच्या बाहेर पडलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकर हे संविधान तयार करू शकणार नाहीत, आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना परत संविधान सभेमध्ये आणणं गरजेचं आहे. याची जाणीव पंडित नेहरू असतील, डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील किंवा सरदार पटेल असतील, या सगळ्यांनाच झाली. दस्तूरखुद्द संविधान सभेचे जे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तत्कालीन मुंबई प्रांताचे जे मुख्यमंत्री होते श्री बाळासाहेब खेर यांना 30 जून 1947 रोजी एक पत्र लिहिलं, आणि या पत्रात बाळासाहेब खेर यांना ते असं म्हणाले की अन्य बाबीसोबतच मला असं आढळून आलं आहे की डॉक्टर आंबेडकरांनी संविधान सभेत आणि ज्या विविध समित्यावर त्यांची नियुक्ती झाली होती त्या विविध समित्यावर त्यांनी जे काही कार्य केलं आहे, त्यांचं कार्य, त्यांनी दिलेलं योगदान हे एवढं श्रेष्ठ दर्जाचं आहे की आम्ही त्यांच्या योगदानापासून किंवा त्यांच्या सेवापासून आता वंचित राहू शकत नाही. ते बंगाल प्रांतामधून निर्वाचित झाले होते, आणि त्या प्रांताचं विभाजन झाल्यामुळं ते आता संविधान सभेचे सदस्य राहिले नाहीत. पण बाळासाहेब खेरांना पत्र लिहित असताना राजेंद्र प्रसाद असं म्हणतायत की ते या संविधान सभेचे सदस्य राहिले नाहीत. ही बाब जरी आपण लक्षात घेतली तरी मला असं वाटतं की 14 जुलै पासून जे काही संविधान सभेच्या सत्राचं कामकाज सुरू होणार आहे त्या संविधान सभेच्या सत्राच्या कामकाजाला त्यांनी उपस्थित राहावं असं मला वाटतं, आणि त्यासाठी मी आतुर आहे. आणि म्हणून त्यांचं त्वरित निर्वाचन व्हावं अशा पद्धतीची व्यवस्था तयार करा, आणि त्यांना मुंबई प्रांतामधून निवडून आणण्याची व्यवस्था करा, अशा पद्धतीचं पत्र 30 जून 1947 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी बाळासाहेब खेर यांना लिहिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये यावेत ही आतुरता केवळ डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनाच नव्हती, तर सरदार पटेलांना देखील तेवढीच होती. आणि म्हणून सरदार पटेलांनी देखील 3 जुलै 1947 रोजी मालवणकरांना एक पत्र लिहिलं, आणि त्यांना देखील हे सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांना मुंबई प्रांतामधून आपल्याला निवडून आणावं लागेल. ते फक्त मालवणकरांना पत्र लिहून थांबले नाहीत, तर त्यांनी दुसरं पत्र सखा पाटलांना लिहिलं, तिसरं पत्र त्यांनी CP रामास्वामी यांना लिहिलं, आणि या पत्रामध्ये त्यांनी वारंवार पुन्हा तोच उल्लेख केला की लवकरात लवकर बाबासाहेब आंबेडकरांना मुंबई प्रांतामधून निवडून आणा आणि संविधान सभेमध्ये पाठवा. पण प्रश्न असा निर्माण झाला की बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये पाठवायचं कसं? जागा तर रिक्त नाही. आणि म्हणून तत्कालीन परिस्थितीमध्ये बॅरिस्टर जयकर जे होते, हे बॅरिस्टर जयकर मुंबई प्रांतामधून संविधान सभेवरती निवडून गेलेले सदस्य होते. बॅरिस्टर जयकर यांचा राजीनामा घेतला गेला, त्या जागेवरती पोटनिवडणूक घेतली गेली, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या जागेवरती निवडून आणलं गेलं, आणि या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा एकदा संविधान सभेमध्ये पोहोचले, आणि खऱ्या अर्थानं संविधान सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. या संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड ही मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून करण्यात आली, आणि संविधान निर्मितीची जबाबदारी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे देण्यात आली. आणि या संविधान सभेनं 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस राबून हे एक नवं संविधान, एक लोकशाही संविधान भारताला दिलं, आणि हे संविधान 26 जानेवारी 1950 पासून भारतामध्ये लागू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं.